साईबाबांचं ना जेवण मस्त झालंय आणि मम्मी मला घास खेळून काय मस्त झालाय आता जेवण साईबाबांचा मस्त मन झालाय. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आहे पुण्याच्या इथे असलेल्या प्रति शिर्डी श्री साईबाबा संस्थानामध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं. तुम्ही माझ्या समोर पाहू शकता. साईनाथ महाराज की जय. सगळ्याच तुम्ही पाहू शकता प्रति शिर्डी आहे, पण पूर्णपणे प्रति शिर्डीच आहे. असं वाटतं शिर्डीचंच फील आहे. तसंच कडुलिंबाचं झाड, हे माझ्या आधीच येऊन बसलेले आहेत. आणि गाईज आरती सुरू आहे छान अशी. गाईज आपण अन्नछत्रामधून कुपन घेतलेलं आहे जे 60 रुपयाला एक कुपन आहे इथे. मला पण ॲक्च्युली माहिती नव्हतं. माझे 2 राऊंड झाले. गाडीमध्ये मोबाईल ठेवला होता, पैसेच नव्हते, कॅश पण नव्हती, गाडीमध्ये ठेवलेली म्हणून 2 राऊंड झाले. पण एक कुपन 60 रुपयाला आहे. आपण 3 कुपन काढलेत साईबाबांच्या प्रसादाचे. सो आता आरती चालू आहे. आपण आता जाऊया पहिले दर्शनाला. काहीच आतमध्ये यांनी एवढं भारी केलं आहे प्रति शिर्डी, पण काचेचं लावलं आहे सगळीकडे. जबरदस्त वाटते. तुला कसं वाटतंय प्रति शिर्डी देवी साईबाबांच्या मंदिरात? खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. खूप शिस्तीबद्ध अशा पद्धतीने दर्शन घेत आहेत भक्त आणि खूप छान पॉझिटिव्ह वातावरण आहे. वरचं पण किती मस्त आहे. सो गाईज या साईबाबांचं दर्शन समोरच. साई बाबा की जय. गाईज आमचं आत्ताच दर्शन घेऊन झालं आहे साईबाबांचं. आणि मंदिर बघा पाठीमागे. आणि मस्त वाटलं. कसं वाटलं तुला दर्शन घेऊन? दर्शन झालं खूप छान. खूप छान वाटलं. एकदम शांततेत प्रसन्न आणि खूप छान वाटलं दर्शन. आणि खरंच इथे साईबाबांचं अस्तित्व आहे हे जाणवतं. साईबाबांचं अस्तित्व खरंच आहे. हो गाई, साईबाबांचं अस्तित्व आहे असं जाणवतं पूर्णपणे इथे. कारण की खूप प्रसन्न वाटलं दर्शन घेऊन. आणि खूप म्हणजे खूप मस्त वाटलं. तुम्हाला पण दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला मी. अजिबात कोणी काय हटकलं नाही, काय नाही. घेऊ शकता तुम्ही, काही हरकत नाही. सो गाईज आता आपण जाऊया पहिले महाप्रसादाकडे. गाईज तुम्ही पाहू शकता शनी महाराजांचं मंदिर आहे. खूप सुंदर असं इथे. मंदिर बघा ना गाईज, काय सुंदर आहे. पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी या पूर्ण परिसरामध्ये. खरंच एवढं प्रसन्न वाटतं इथे येऊन. खूप सुंदर, खूप छान. हे बघ कसलं भारी बनवलंय.
काहीच तुम्ही पाहू शकता काय बनवलंय. आता आपण जाऊया अन्नछत्रामध्ये. आपल्याकडे कुपन तर आहेत, आपण आधीच कुपन घेतले होते. हे घ्या 3 कुपन आहेत. चला ते आणि तुम्ही पाहू शकता अन्नछत्र काय जबरदस्त बनवलंय. असं यार, असं प्रसन्न वाटतं एकदम ना. खूप सुंदर. वाव. वाव भाई, एवढं भारी अन्नछत्र मी कधीच नाही बघितलं आणि कुठेच नाही बघितलं. काही तुम्ही पाहू शकता अन्नछत्र प्रति शिर्डीचं. काय टेबलांची सोय आहे. असं यार. हा एखाद्या ताज हॉटेलपेक्षा कमी नाही अन्नछत्र. म्हणून ताज हॉटेलपेक्षा अन्नछत्र कमी नाही आहे ना. हा ताज हॉटेल विका पडेल एवढं भारी अन्नछत्र आहे गाईस. मस्त यार. संस्थापक प्रति शिर्डीचे शिल्पकार व संस्थापक कै श्री प्रकाश केशवराव देवळे साहेब, माजी आमदार, विधान परिषद, महाराष्ट्र शासन. सो गाईज आपल्याला थाळी भेटलेली आहे महाप्रसादाची. मस्त अशी. लय भारी वाटते, लय भारी. टेबल बघा ना काय आहेत. गाईज भरलेली थाळी मला भेटलेली आहे महाप्रसादाची. एवढं भारी वाटतंय, एवढं भारी वाटतंय की माझं बघूनच पोट भरलंय. पण साईबाबांचा प्रसाद आहे. ऑसम. काय नशीब. आज आम्ही अचानक आणि भयानकमध्ये ठरवलं होतं. तुम्ही पण विचार करत असाल काही की आज अचानकमध्ये ब्लॉगिंगला सुरुवात झाली मध्ये आणि अचानक डायरेक्ट पोचलो साईबाबांच्या शिर्डीला, प्रति शिर्डीला. तर काही असं झालं की आम्ही सकाळी निघालो घरातून लोणावळ्याला यायला, एकविरेला यायला. तर एकविराच्या इकडे जाताना, एकविरा गडावर जाताना मध्ये खूप ट्रॅफिक होते. त्याच्यामुळे आम्ही 4 तास ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. आणि थोड्या वेळाने काय झालं, ट्रॅफिकमध्ये अडकून कंटाळा आला. बोला आता काय करायचं. आपण बोललो प्रति शिर्डी आहे, इथे थोडंसं जस्ट पुढे प्रति शिर्डी आहे, तर आपण प्रति शिर्डीला जाऊ. म्हणून आम्ही निघालो आणि प्रति शिर्डीला आलो, दर्शन घेतलं. आणि इकडे येऊन काय तुम्हाला सांगू, साईबाबांच्या मनात होता आज आम्हाला इथे बोलवायचं आणि दर्शन द्यायचं. सो मी आता बघतो, पहिले प्रसाद ग्रहण करतो. आणि एक नंबर. तुला कसं वाटतंय? खूप भारी, खूप छान वाटते. प्रसाद खूप छान आहे, खूप छान. शब्दच नाही शब्द. आमू एक नंबर चव आहे आणि ते एवढी मस्त लागते ना, थोडे खातच राहावं. संपत नाही पण खातच राहावं असं वाटतं. एवढी चांगली चव आहे. शाहू तुला कसं वाटतंय? गाईज एक नंबर महाप्रसाद आहे हा. तर मी पण आता बोलत नाही, महाप्रसाद ग्रहण करून घेतो. मला जेवण खूप आवडतं. असम. बोल साईनाथ महाराज की जय. साईनाथ महाराजची जय. असं नाही, साईनाथ महाराज की जय. साईनाथ महाराजची जय. गाईज आमचा महाप्रसाद करून झालेला आहे आणि खूप प्रसन्न वाटलंय महाप्रसाद करून. एकदम म्हणजे ह्या प्रसादाला तृप्त झालंय. कुठे तशी सर नाही येणार. हॉटेलमध्ये तुम्ही जेवले ना, किती मोठ्या हॉटेलमध्ये जेवले तरी पण ही चव आणि हे तृप्तता, हा साईबाबांचा आशीर्वाद हा भेटणं मुश्किल आहे. जो आज आम्हाला भेटलाय. खूप मन प्रसन्न झालेलं आहे आणि खूप बरं वाटलंय गाईच. सो तर मी आता माझ्या ब्लॉगशी करतो इथेच एंडिंग. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.